B.Ed ॲडमिशन 2025-26 तर CETचे फॉर्म आणि CETची एक्झाम ही ऑटोप्लेली आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या, त्यामध्ये आपण डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा दिलेली होती। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही कशी चालणार आहे, म्हणजे प्रोसेस कशी असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। डॉक्युमेंट लिस्ट अतिशय महत्त्वाचे संपूर्ण डॉक्युमेंट असणार आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे, तरी डॉक्युमेंट लिस्टचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघणं अतिशय गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट कमी असेल तर तुम्ही B.Edला प्रवेश घेऊ शकत नाही। कारण दरवर्षी आम्ही बघितलेलं आहे की कितीतरी ॲडमिशन ह्या डॉक्युमेंट्समुळे कॅन्सल होतात। तर आता प्रोसेस कशी असणार तर बघू शकता। CETचे फॉर्म फिलअप झालेले आहे, त्यानंतर CETचे एक्झाम सुद्धा झालेले आहे। आता बाकी आहे CETचा रिझल्ट। तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत CETचा रिझल्ट साइडवर डिस्प्ले होणार, म्हणजे या महिन्यामध्ये तुमचा CETचा रिझल्ट लागेल। CETमध्ये तुम्हाला जेही मार्क्स मिळेल त्यामध्ये सुद्धा आपण व्हिडिओ सांगितला होता, लास्ट व्हिडिओ दिलेला होता की यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिले प्रोव्हिजनल आन्सर की दाखवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सोडवलेला तुमची प्रश्नपत्रिका बघू शकता, त्यामध्ये तुम्ही दिलेले आन्सर मार्क्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता। कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्ट हा डिस्प्ले होईल। एकदा फायनल रिझल्ट डिस्प्ले झाला की त्यानंतर रिझल्टमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होत नाही आणि ती असणार आहे तुमची फायनल रिझल्ट आणि फायनल CETची मार्कशीट B.Ed ॲडमिशनसाठी। ही प्रोसेस संपल्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्हाला एक डेट देण्यात येणार, त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून अपलोड करावे लागेल आणि तुमचा जो फॉर्म आहे हा व्हेरीफाय होणार ऑनलाईनमध्ये। एकदा फॉर्म व्हेरीफाय झाला की तुम्हाला व्हेरिफिकेशन झालेला आहे याबद्दलची माहिती लॉग इनमध्ये मिळून जाणार। एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होऊन जाणार। व्हेरीफाय झाल्यानंतर सुरू होणार आहे कॅपराऊंडचे फॉर्म, म्हणजे त्याला म्हणतो आपण ऑप्शन फॉर्म। यामध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजचे नाव टाकणार की कॉलेज तुम्हाला कोणते कॉलेज पाहिजे, कोणत्या डिस्ट्रिक्टमधले पाहिजे। तर ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्याला 3 राऊंड मिळणार आहे। रेग्युलर जे राऊंड असतात 1, 2, 3, म्हणजे कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3, अशा प्रकारे 3 राऊंड असणार। पहिल्या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा मग तुम्ही दुसरा राऊंड सुद्धा ट्राय करू शकता। तर वेळोवेळी आपण संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे, कारण दरवर्षी आपण B.Edची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस CETच्या फॉर्मपासून तर शेवटच्या स्पॉट राऊंडपर्यंत संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेल्या असतात। यावर्षी सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण संपूर्ण अपडेट तुम्हाला या 2 ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्हाला कॅपराऊंडमध्ये नंबर लागला आणि तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला शेवटचा ऑप्शन म्हणजे कॉलेजला ॲडमिशन, म्हणजे तुमची प्रोसेस कंप्लीट। कारण एकदा कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आपण एवढी जेही प्रोसेस ही करत आहे, तर तुमचा जर समजा नंबर लागला नाही तुम्ही सेकंड राऊंड सुद्धा खेळू शकता, म्हणजे ट्राय करू शकता, थर्ड राऊंड सुद्धा ट्राय करू शकता। अशा बद्दलची ही प्रोसेस चालणार आहे। यामध्ये कोणाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। फक्त माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की डॉक्युमेंट लिस्टचा व्हिडिओ एकदा बघा, कारण जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल आणि CETमध्ये तुम्ही 99 जरी मार्क्स घेतले ना 100 पैकी, तरीही तुमचा नंबर हा लागून सुद्धा कॅन्सल होऊ शकतो किंवा तुमचा व्हेरिफिकेशनच होणार नाही। म्हणजे तो कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म हा व्हेरीफाय व्हायला पाहिजे, तोच व्हेरीफाय होणार नाही। कारण अतिशय महत्त्वाचे यामध्ये आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स। व्हिडिओची लिंक दिलेली आहे, बघून घ्या। कुठे अडचण असेल, काही डॉक्युमेंट बाकी असेल तर बनवून घ्या। कोणत्याही प्रकारची अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा संपूर्ण माहिती दिल्या जाणार आणि B.Ed ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।